नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते. सांगलीमध्ये भाजपाच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नितेश राणे यांच्याकडे भाजपातील हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिलं जातं, कारण गेल्या काही दिवसांमध्ये नितेश राणे आवर्जून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाष्य करताना दिसून येत आहेत. नितेश राणेंनी विरोधकांना ईव्हीएमचा वेगळाच अर्थ स्पष्ट करून सांगितलेला आहे. हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार आपण स्पष्ट ठेवले पाहिजेत. ईव्हीएमच्या नावाने विरोधक बोंब मारतायत. त्यांना ईव्हीएमचा अर्थ कळलेला नाहीये. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, असं वक्तव्य नितेश राणे यांनी सांगलीमध्ये केल्याचं पाहायला मिळालंय. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोंबलतात. हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो. आमच्या ते एक बाहेर येतात मतदान करायला. हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. म्हणून आम्ही ईव्हीएम वरून निवडून आलो आणि आपण काय बोलतो, ईव्हीएम म्हणूनच निवडून आलो. बऱ्याच किमतीने आमदार कंप्लेंट केलं ईव्हीएमचे. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोंबलतात. हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो. आमच्या ते एक बाहेर येतात मतदान करायला. हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. म्हणून आम्ही ईव्हीएम वरून निवडून आलो आणि आपण काय बोलतो, ईव्हीएम म्हणूनच निवडून आलो. बऱ्याच किमतीने आमदार कंप्लेंट केलं ईव्हीएमचे. तर इकडे सांगली शहरामध्ये हिंदू गर्जना सभा पार पडली. या सभेला मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी मंत्री सुरेश खाडे यांच्यासह शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला उद्देशून भाषण करताना हिंदू राष्ट्राची गर्जना खाडे यांनी करत केंद्र सरकार त्या दृष्टीने पावलं टाकतंय, त्याला आपली साथ हवी असल्याची विनंती केलेली. 2-4 मिनिटांच्या भाषणामध्ये मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तानची उपमा देऊन त्यांनी मतदारांचा जाहीर अवमान केलाय. तसंच धर्मनिरपेक्ष संविधानावरती चालणाऱ्या देशाला हिंदू राष्ट्राकडे नेण्याचा इरादा बोलून दाखवलाय. त्या प्रयत्नात आहेत. आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे. आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही. हिंदू चांभार म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत. राजे त्यामुळे आम्ही मागे नाही आहे. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, बरोबर का. आणि 4 वेळा दिवसात आम्ही झेंडा लावलाय, चौकार मारलाय. मगाशी तुम्ही हाटरी झाली म्हणणार, चुकीचं म्हणणार, पण तिथं चौकार मारलाय आम्ही विरोध बघून. त्यामुळे असं नाहीये. पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याला ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये. तर सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरती वारिस पठाण आहेत. वारिसजी, ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? बघा, नितेश राणेची आता पद्धत झाली आहे, तो काही वेळासारखा बघतोय. आता तो महाराष्ट्राचा मंत्री झाला आहे, त्याच्या तोंडावर काबू पाहिला पाहिजे ना. पहिल्यांदा त्याने म्हटलं होतं मस्जिदीमध्ये घुस के मारेंगे. तर काय 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 त्याच्या म्हणण्याचे काय होता विषय, कशाला तो म्हणतात असं. या मस्जिदमध्ये आम्ही बघतोय ना, आम्ही पण बसलो आहे ना इथे. पण ते वातावरण खराब करण्यासाठी, पोलराईज करण्यासाठी आता तो हिंदू मुसलमान करतोय. डेव्हलपमेंट विकासची तिच्याकडे काही बात नाही आहे ना, तिच्यामुळे असा वक्तव्य तो करतो. आणि त्याला त्याच्याशी रिवॉर्ड दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने, त्याला मंत्रिपद दिले आहे. आता ईव्हीएम ला असं म्हणायचे काय गरज होती. मला आता मी असं सांगू इच्छा आहे की महाराष्ट्र जे इलेक्शन कमिशनर आहे त्यांना या व्यक्तित्वाच्या संज्ञान घ्यायच्या आणि कडक कारवाई करायला पाहिजे. कारण की त्याने ईव्हीएम साठी असं म्हटलेलं आहे. ईव्हीएम म्हणजे ई वर मुल्ला काय 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 कशाला म्हणायचे, कशाला त्याला वातावरण खराब करायचे आहे राज्याच्या. आम्ही सगळं एकत्र राहून राहतात, पण त्यांना हिंदू मुस्लिम करायला लागते. मुसलमानच्या विरुद्ध अशाच प्रकारे तो वक्तव्य करतात दरवेळी.
तर महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस जी, त्यांना या अशी गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याला वॉर्निंग द्यायला पाहिजे की तू असा कशाला बघतो तुम्ही असा वक्तव्य. तर महाराष्ट्र सीएम तर त्याला संरक्षण देणार तर काय होणार. महाराष्ट्राचं काय वातावरण खराब करायचं आहे का. आमच्याकडे तोंड आहे, आम्ही बोलू शकतो, पण आम्ही नाही बोलतात ना. आम्ही संविधानची करतो, संविधानची आम्ही मान्य करतो. पण अशा रीतीने बोलायचे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याला वॉर्निंग करायला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायची असे आमचं म्हणणं आहे. बरं, नितेश राणे भरकटतायत असं वाटतं तुम्हाला? बरोबर, त्याच्या काय त्याला अटेन्शन पाहिजे, त्याला मीडियामध्ये राहायचं आहे. त्याच्यामुळे तर असं वक्तव्य करतात की मीडिया ते लाईन कॅच करतात आणि मीडिया त्याला दाखवतात आणि मीडिया त्याला हिरो बनवण्याचा प्रयत्न करतात. तर मीडियासाठी करतोय तो, सोशल मीडियावर टाकणार, आता तो ट्विटरमध्ये टाकणार मी असा बोललो, नंतर त्याच्या जे समर्थक आहेत ते लिहिणार घ्या साहेबांनी असं म्हटले. पण हे देशासाठी आणि राज्याच्या सुकून साठी नाही आहे ना. बरोबर, कशाला तुम्ही असं म्हणतात, कशाला तुम्ही राज्याचे वातावरण खराब करायचं आहे तुम्हाला ते तरी सांगा तुम्ही. आणि तुम्ही आता मंत्री झालो आहे, तुम्ही आता फक्त MLA नाही, तर त्याची तरी पद्धतची गरिमा तुम्ही ठेवा ना. तुम्ही संविधानची शपथ घेतली आहे, तर कशासाठी असं वक्तव्य करतात तुम्ही. तर सीएम जे आहे राज्याच्या, त्याच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, त्याला या वक्तव्याच्या घ्यायचं पाहिजे आणि ऍक्शन घ्यायला पाहिजे त्याच्या. ईव्हीएम साठी ते जो म्हटलं आहे त्याच्या इलेक्शन कमिशनरी संज्ञान घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध ऍक्शन करायला पाहिजे इलेक्शन कमिशनरला. पण निश्चित वारीजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. मी बघूया, बीडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये CIDच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेले आहेत. विष्णू चाटेच्या मोबाईल फोनवरून कराडने अवडा कंपनीला अधिकाऱ्यांना केलेल्या कॉलचे डिटेल्स CIDच्या हाती लागले. त्यामुळे वाल्मिक कराड भोवती कायद्याचा फास अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड भोवती फास आवळला. कराडचे कॉल डिटेल CIDच्या हाती. खंडणी प्रकरणाच्या तपासाला आला वेग. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड भोवती CIDनं हळूहळू कायद्याचा फास आवळायला सुरुवात केली आहे. बीडमधील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा कराडवर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर CIDच्या पथकाकडून वेगानं तपास केला जातोय. कराडनं धमकीसाठी केलेल्या फोन कॉलचे डिटेल्स CID पथकाच्या हाती लागल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. खंडणी प्रकरणात आरोप असलेले वाल्मिक कराड गेल्या 10 दिवसांपासून CID कोठडीमध्ये आहेत. त्यांनी ज्या मोबाईलवरून धमकी दिली होती त्या मोबाईलची कॉल रेकॉर्डिंग आता CIDच्या हाती लागलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती आल्यानं खंडणी प्रकरणाचा आरोप आणि या संपूर्ण प्रकरणामधला मुख्य सूत्रधार कोण हे आता या तपासातून समोर येणार आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन खुले हे आरोपी आहेत. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं आवाडा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकवल्याचा आरोप आहे. काम बंद करा, अन्यथा तुमचे हातपाय तोडू. काम चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या, असं वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुनील शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केज पोलिसांनी वाल्मिक कराडसह 3घांवर गुन्हा दाखल केला. आता त्याच धमकीच्या कॉलचे डिटेल्स CIDच्या हाती लागलेत. खरं तर चाटेच्या ज्या मोबाईल फोनवरून कराडनं धमकी दिल्याचा आरोप आहे तो फोन अजून CIDच्या हाती लागलेला नाही. मात्र वाल्मिक कराडचे 3 मोबाईल फोन CIDनं फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत. तसंच त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आलेत. आता धमकीच्या कॉलचे डिटेल्स CIDच्या हाती लागल्यानं खंडणी प्रकरणात कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध काय याचा तपास CID कडून केला जातोय. तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आज जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय देशमुखांनी मोठा खुलासा केलेला आहे. CIDच्या हाती लागलेलं व्हॉइस सॅम्पल मॅच झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आरोपींना फाशी दिल्याशिवाय मी मागे हटणार नसल्याचं धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलं आहे. तर मोर्चामध्ये बोलताना संतोष देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर झाले.
तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललो आहे, त्यांना पण शब्द दिला आहे की ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायलं आहे की कोण आरोपी आहेत, सगळ्यांनी सांगितलं आहे की आरोपी कोण आहेत. आज पण CIDच्या हाती एक व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालं आहे, त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या, मी पण मागं हटणार नाही. मी त्याचा भाऊ आहे, मी त्याच्या रक्ताचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मी थोडंही मागं हटणार नाही. माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला 18 पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श